विनोद टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात विनोद टुडे न्यूज आणि ठळक बातम्या। दिनांक 16 ऑगस्ट 2018च्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे किनवट शहरात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते। याचा फटका गंगानगर व इतर सखल भागात बसला होता। गंगानगर येथे पुराचे पाणी जवळजवळ घरामध्ये 5 ते 6 फूट एवढे होते। यामुळे अनेकाचा संसार उघड्यावर पडलेला आहे। प्रशासनाकडून या भागातील पूरग्रस्तांचे सर्वे करून तात्काळ मदत देण्याच्या उद्देशाने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वे करण्यासाठी सांगण्यात आले होते। सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वे न करता एकाच घरी बसून नुकसानीचे सर्वे केल्यामुळे अनेक पूरग्रस्तांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे। काहींना मदत मिळाली, परंतु अद्यापही काहींना मदत मिळाली नसल्याने त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मदतीसाठी निवेदन दिली, परंतु येथील प्रशासनाने उडवाउडीचे उत्तर दिल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही। यामुळे अखेर दिनांक 7 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी मुलाबाळासह गंगानगर येथील वंचित पूरग्रस्त उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। या प्रसंगी उपोषणकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। पुरामध्ये जेव्हा पूर आले तेव्हा काही लोकांचे घर पाण्यात डुबले, लोकांचे भिंत पडल्या, भांडे गेले, लोकांच्या घरात चिखल झाले। त्यामुळे त्यांना राहायला जागा नाही आहे, वस्ती त्यांना कुठे राहायचं, अन्न वगैरे त्यांना भेटत नाही आहे, त्यांना जेवायला बरोबर अन्न सुद्धा भेटत नाही आहे, त्यांनी कुठे राहायचं आणि कुठे खायचे। आज कलेक्टर नाही आहे, त्यांना माहित आहे आम्ही आज उपोषणला आहे, तरी त्यांनी आज नाही आहे। त्यांचं कारण काय आज इथं न राहण्याचं? आज सकाळपासून लोक इथं उपाशी आहेत, 9 वाजेपासून इथं उपाशी आहेत, लेकरवाले बाया बसून आहेत, सगळे बिमार आहेत, परंतु आज कलेक्टर नाही आहे। त्यांचं कर्तव्य होतं की आज इथं राहायचं, पण आज त्यांनी इथं नाही आहे। त्यांना उद्या अर्जंट उद्याच्या उद्या इथं राहणं त्यांचा हक्क आहे, उद्या राहायलाच पाहिजे होते, लोक जमणार नाही इथं, तरी पण लोकांना राहायला वस्ती नसल्यामुळे त्यांना कुठे राहणार? त्यांना पैसे नाही, त्यांना राहायला काय जागा नाही आहे आणि त्यांना लेडीज सुद्धा बसून आहे बघा, पोलीस प्रोटेक्शन नाही आहे। आता आम्ही काय करणार आहे? आम्हाला पैसे वरून लोकांसाठी राहण्यासाठी, त्यांना घर नाही, घर बांधण्यासाठी, त्यांना पत्र वगैरे घेण्यासाठी पैसे नाही आणि त्यांना वरून पैसे यावे, ही माझी नम्र विनंती। माझा एकच मुद्दा आहे, पंचनामा म्हणजे काय? नगरपालिकेचे जे लोक सर्वे केलेत ते बरोबर सर्वे केले नाहीत। पंचनामा म्हणजे घरोघरी जाऊन पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर याच्याशी नोंदणी घेतात, परंतु पंचनामा म्हणजे एका जागेमध्ये बसून 100 घरांची पंचनामा होऊ शकत नाही। फक्त आमच्यावर मेन मुद्दा म्हणजे हे अन्याय झालेला आहे। आमच्या घरामध्ये छाती एवढा पाणी राहून सुद्धा आम्हाला आम्हाला अनुदान भेटलं नाही। ज्यांच्या ते विषय नाही, कोणाला भेटो किंवा नाही भेटो, एवढंच निवेदन आमचं आहे की कलेक्टर साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी, नगरपालिकेच्या लोकांनी जाऊन फक्त आमचे जे काही नाव आहेत त्यांच्या घरी जावावे आणि त्यांचं घर पाण्यामध्ये होतं किंवा नव्हतं हे याची काळजी घ्यावी, एवढंच विनंती आहे आम्हाला, दुसरं काही नाही। जर घर पाण्यामध्ये असेल तरच आम्हाला प्रतिसाद द्यावा, नसलं तर आमच्यावर गुन्हा दाखल करावा, एवढंच विनंती आहे। फक्त एवढंच की पंचनामा म्हणजे काय हे कोणाला माहीत नाही। पंचनामा एका घरामध्ये राहून सुद्धा करू शकत नाही, एका जागी बसून 100 लोकांचा पंचनामा झालेला आहे, हे होऊ शकत नाही। आमच्या घरी म्हटले आम्ही कामधंदे सोडून, सर्व राशन पाणी सोडून घरी थांबितले, आज म्हटलं येतो, उद्या म्हटलं येतो, परवा असं 4, 5, 8 दिवस निघून गेला, तरी पण आमच्यापासून काही मदत मिळाली नाही। एवढंच बोलायचं आहे साहेबांना, एवढंच विनंती की आमच्यावर विश्वास ठेवावा आणि आमच्या सोबत राहावा, एवढीच विनंती आहे। पूरग्रस्तामध्ये जे आमचे जनावरे होते ते पूर्ण वाहून गेले, आमचं अन्नधान्य होतं ते घरात जे उदरनिर्वाह करण्यासाठी ते सुद्धा वाहून गेले आणि पूर्ण पुरामुळे इतकं नुकसान झाले की आता पुन्हा ते सगळं काही भरपाई करावं म्हणलं तर आम्हाला शासन काहीच त्याचं निधी पूर्ण मदत करत नाही आहे। प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही गेले प्रत्येक वेळेस आम्हाला अपमानच भेटलेला आहे।
फक्त एवढंच विनंती आहे की सरांनी लवकरात लवकर जेवढं होईल ते रिझल्ट आम्हाला दाखवून द्यावे आणि थोडं तरी आम्हाला होईल तर आर्थिक मदत पण करावं. आम्ही नगरपालिकेत गेलो असता मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला तहसीलदारांकडे निवेदन देण्यासाठी पाठविले. आम्ही तहसीलदारांना संवाद साधून आलो असता त्यांनी सांगितले की सीओकडे मी सर्व काही अहवाल दिला होता, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधून किंवा त्यांच्याजवळ तुमचा जो काही निवेदनाचा अर्ज आहे समस्याचा ते देऊन मला कळवावे, त्यानंतर मी आपला अर्ज बाकीचे राहिलेले सर्वे करून घेईन आणि ती मंजुरी देऊ शकतो असं म्हणून आम्हाला आश्वासन दिले होते. पण आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला अपमानित करून हाकलून दिले की तुम्ही झोपडपट्टीतले लोक पूरग्रस्त आहात, तुम्हाला पुरांचे पैसे मिळण्याचा काही अधिकार नाही. मग त्यांनी जो अर्धवट सर्वे केलेला आहे तर तो कोणत्या बेसवर केला हे त्यांनी आम्हाला कळवलं पाहिजे. आणि आमचा जो अपमान झालेला आहे, नागरिकांच्या संरक्षणासाठी नगरपालिका असते, आम्हाला काही समस्या असली तर आम्ही त्यांच्यासमोर मांडू शकतो. त्यांनी जर आमचा अपमान करून असं हाकलत असेल तर अशा प्रशासकीय अधिकाऱ्याची आम्हाला गरज नाही. शासनाने आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला सहकार्य करणारे, गरिबांना न्याय मिळवून देणारे सीओ नियुक्त करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि जे गरीब लोक आहेत त्यांच्या अकाउंटवर तुम्ही पैसे टाकतो म्हणून असा जो अहवाल दिला होता तर तो अहवाल रद्द करून सर्वांना रोख रक्कम किंवा चेक देण्यात यावे. कारण पूरग्रस्त लोकांचे पुरामुळे घराच्या वरतून नदीकाठचे लोक इथं आलेले आहे, वरून पाणी होतं, पुरामुळे त्यांचे अकाउंट पाण्यामध्ये खराब झाले आणि काहीचे अकाउंटच ओपन करण्याची त्यांची ऐपत नाही. पोटाची खळगीच भरणे इथं होत नाही तर अकाउंट ओपन करण्यासाठी यांची ऐपत नाही. शासनाने माझे निवेदन स्वीकारून गरीब लोकांना, दारिद्र्य असहाय्य लोकांना त्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी रोख रक्कम देऊन त्यांना शासकीय अनुदानाची रोख रक्कमची व्यवस्था केली पाहिजे, अशी मदत त्यांनी दिली पाहिजे. एवढेच माझे निवेदन आहे. आणि गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी चांगल्या आर्थिक सहाय्य करणाऱ्या आणि गरिबांचे समस्या सोडवणाऱ्या सीओची नियुक्ती करा अशी आमची मागणी आहे. गंगानगर के लोग जो पानी से 15 दिन पहले पानी पुल का पानी आया था, उस वजह से पानी में जो घर डूबे थे उसमें से 100-200 घरों को जो भी है पैसे मिले हैं, अकाउंट में पैसे जमा हुए हैं और जो बाकी लोगों को नहीं मिले हैं उनके पंचनामा हुआ, सब हुआ. नगर पालिका में फाइल भी आई, तहसीलदार तक पहुंचाए भी थे हम लोग, पर तहसीलदार साहब ने इनकार किया, डेट चलेगी बोलकर. तो हम फिर से अभी कलेक्टर ऑफिस में कुपोषण को बैठे लोग और मैं भी उनके सहयोग में साथ में हूँ. और कलेक्टर साहब नहीं रहने की वजह से आज ये डिसीजन नहीं मिल सका कुछ भी. और जहाँ तक हमारी करने की इच्छा है हम बिल्कुल इनको पैसे दिला के रहेंगे. हमारे वार्ड के लोग हैं, हमारे नज़दीक के लोग हैं, हमें इनसे मोहब्बत है और इनका हम बिल्कुल दिला के रहेंगे. हक की लड़ाई लड़ेंगे, हक के पैसा आना है, पुगट के नहीं खाना है. हमें हक के पैसे के लिए हम जहाँ तक जाना है हम जाएंगे. परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा.